हाय फ्रेंड्स, कसे आहात सगळे? मी अमोल गायकवाड आणि आपण अभ्यासतोय इयत्ता 12वी अर्थशास्त्र। आज आपण कोणतंही प्रकरण अभ्यासणार नाहीये। आपण 12वी अभ्यासक्रमातील सर्व घटक व्हिडिओच्या माध्यमातून पूर्ण केलेला आहे। या झालेल्या भागाच्या व्हिडिओची लिंक मी प्लेलिस्टच्या स्वरूपात या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे। तुम्हाला जो भाग अभ्यासायचा असेल तो परत एकदा तुम्ही अभ्यासू शकता। पण त्यापूर्वी जर तुम्ही या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनल सबस्क्राइब करा, बेल आयकॉनवर क्लिक करून ऑल नोटिफिकेशन हा पर्याय निवडा, म्हणजे भविष्यात येणारे सर्व व्हिडिओ तुम्हाला सर्वप्रथम मिळतील। ठीक आहे, आज आपण अभ्यासक्रमावरती लेक्चर बनवत नाहीये, परंतु तेवढाच महत्त्वाचा भाग जो की अंतर्गत मूल्यमापनाचा आहे त्याबद्दल माहिती घेणार आहोत। मित्रांनो, तुम्हाला माहितीच असेल की बोर्डाने नुकतंच 12वी लेखी परीक्षा म्हणजे 80 गुणांसाठी असलेली जी परीक्षा आहे तिच्या वेळापत्रकाबद्दल तारखा डिक्लेअर केलेल्या आहेत। तुमची ही परीक्षा 23 एप्रिल 2021 ते 21 मे 2021 पर्यंत चालणार आहे। ही झाली लेखी परीक्षेची तारीख, परंतु त्याबरोबरच बोर्डाने प्रात्यक्षिक परीक्षा किंवा श्रेणी असलेली परीक्षा त्याचबरोबर तोंडी परीक्षा यांच्या तारखा सुद्धा डिक्लेअर केलेल्या आहेत। ही परीक्षा 5 एप्रिल 2021 ते 22 एप्रिल 2021 या दरम्यान घेतली जाणार आहे आणि म्हणूनच आपण हा व्हिडिओ बनवत आहोत की 20 गुणांसाठी असलेली ही जी अंतर्गत मूल्यमापनाची परीक्षा आहे ही नेमकी कशी असेल। तुम्हाला माहीतच असेल की 2021 मध्ये म्हणजे 2021 साठी आणि तिथून पुढे बोर्डाने अर्थशास्त्र आणि इतर जे सामाजिक शास्त्र आहेत त्यांच्यासाठी असलेले प्रकल्प हे रद्द केले आहेत। आता प्रकल्प घेतले जाणार नाहीत, परंतु 20 गुण अंतर्गत मूल्यमापनासाठी आहेत आणि मग हे 20 गुण कसे दिले जातील तर त्याच्यासाठी एक लेखी परीक्षा होईल जी वस्तुनिष्ठ स्वरूपाची असेल आणि या वस्तुनिष्ठ लेखी परीक्षेचे स्वरूप कसे असेल याबद्दल चर्चा आपण आजच्या तासाला करणार आहोत। चला सुरू करूया आपण अंतर्गत मूल्यमापन आराखडा। हा अंतर्गत मूल्यमापन आराखडा याच्यामध्ये कोणत्या गोष्टी महत्त्वाच्या आहेत त्या एकामागोमाग एक बघूया। पहिली गोष्ट, 20 गुणांच्या अंतर्गत मूल्यमापनासाठी उपयोजनावर आधारित चाचणी घ्यावी, म्हणजे वस्तुनिष्ठ स्वरूपाची ही चाचणी असेल आणि याच्यामध्ये एक विशिष्ट पद्धतीने प्रश्न दिलेले असतील। या प्रश्नांची उत्तरं विद्यार्थ्याला द्यावी लागतील। 2 नंबर, ही चाचणी संपूर्ण अभ्यासक्रमावर आधारित असेल, म्हणजे जरी ही चाचणी 20 गुणांसाठी असली तरी सुद्धा जेवढी प्रकरणं आपल्याला अभ्यासाला आहेत अशा सर्व प्रकरणांवरती या चाचणीमध्ये प्रश्न विचारले जाऊ शकतात। त्याचबरोबर महत्त्वाची गोष्ट अशी आहे की 2020-21 मध्ये 25% सिलेबस बोर्डाने कमी केलाय, पण तरीसुद्धा या 25% वगळलेल्या सिलेबसवरती अंतर्गत परीक्षेत प्रश्न विचारले जाऊ शकतात। ही गोष्ट महत्त्वाची मित्रांनो, कारण वगळलेला भाग हा अंतर्गत मूल्यमापनामध्ये विचारला जाऊ शकतो असं बोर्डाने सांगितलंय। 3 नंबर आहे, या चाचणीसाठी 1 तासाचा वेळ देण्यात यावा, म्हणजे 20 गुणांची परीक्षेसाठी तुम्हाला 1 तासाचा वेळ दिला जाईल। साहजिकच 11 वाजता पेपर असेल तर 11 वाजण्याच्या 5-10 मिनिटं आधी तुम्हाला प्रश्नपत्रिका दिली जाईल आणि त्या प्रश्नपत्रिकेमध्येच तुम्हाला उत्तरं सुद्धा लिहायची आहेत, जो मुद्दा आपण पुढे अभ्यासणार आहोत। 4 नंबर, या चाचणीच्या प्रश्नपत्रिकेचा आराखडा विद्यार्थी त्यातच उत्तरे लिहू शकतील असा असावा, म्हणजे प्रश्नपत्रिका अशी बनवली जाईल की ज्याच्यामध्ये उत्तरं लिहिण्यासाठी थोडी रिकामी जागा सोडली जाईल आणि मग विद्यार्थ्यांना या प्रश्नपत्रिकेमध्येच उत्तरं सुद्धा लिहायची आहेत आणि ही उत्तरं प्रश्नपत्रिकेतच लिहिली जातील। प्रश्नपत्रिका वेगळी आणि उत्तरपत्रिका वेगळी असं इथे नसेल। त्यामुळे प्रश्नपत्रिका बनवताना शिक्षकांनी ही गोष्ट लक्षात घेण्यासारखी आहे की प्रश्नपत्रिका ही उत्तरपत्रिका आहे अशा स्वरूपाची बनवावी। उत्तर लिहिण्यासाठी थोडीशी रिकामी जागा त्याच्यामध्ये सोडलेली असावी। पुढे
5 नंबर आहे, इयत्ता 12वीसाठी उपयोजनावर आधारित ही चाचणी बोर्डाच्या तोंडी किंवा प्रात्यक्षिक परीक्षेच्या वेळापत्रकानुसार घेण्यात यावी. म्हणजे ही चाचणी तुम्हाला आधी किंवा परीक्षेच्या नंतर घ्यायची नाही आहे, तर बोर्डाने एक वेळापत्रक ठरवून दिलं आहे की जी परीक्षा आपण 5 एप्रिल 2021 पासून सुरू करणार आहोत ते 22 एप्रिल 2021 पर्यंतच ही परीक्षा घेता येईल. या ठरवून दिलेल्या कालावधीमध्ये आपल्याला ही चाचणी परीक्षा घ्यावी लागणार आहे. आणि शेवटचं 6 नंबर, सदर चाचणीचा अहवाल किमान वर्षभरासाठी जतन करून ठेवावा लागेल. म्हणजे ही परीक्षा घेतल्यावरती याचा जो पेपर आहे तो कनिष्ठ महाविद्यालयाने स्वतःजवळ किमान 1 वर्ष तरी ठेवला पाहिजे. अर्थातच जी गुणपत्रिका येईल बोर्डाकडून कनिष्ठ महाविद्यालयांना, जी गुणपत्रिका येईल त्याच्यामध्ये 20 पैकी गुण लिहून ती गुणपत्रिका बोर्डात सबमिट करावी लागेल. परंतु जे प्रश्न किंवा जी प्रश्नपत्रिका विद्यार्थ्यांनी सोडवलेली असेल ही प्रश्नपत्रिका कनिष्ठ महाविद्यालय स्वतःजवळ 1 वर्षासाठी जतन करून ठेवेल. ठीक आहे, अशा स्वरूपात आपल्याला ही चाचणी घ्यायची आहे कशी ते सांगितलेलं आहे. आता आपण प्रश्नपत्रिकेचं स्वरूप कसं असेल, म्हणजे ही 20 गुणांची चाचणी परीक्षा ही कशा स्वरूपात, कोणकोणते प्रश्न अपेक्षित आहेत याबद्दल चर्चा करणार आहोत. चला पुढे जाऊया आपण. जसं की आपण पाहिलं की ही चाचणी 1 तासासाठी घेतली जाईल आणि 20 गुणांसाठी ही चाचणी परीक्षा असेल. त्याचबरोबर या चाचणी परीक्षेमध्ये एकूण 5 प्रश्न विचारले जातील. या 5 प्रश्नांपैकी पहिले 4 प्रश्न हे वस्तुनिष्ठ स्वरूपाचे आहेत. या वस्तुनिष्ठ स्वरूपाच्या प्रश्नांमध्ये जसं की आपल्याला तक्त्यात दिसतात आहे, प्रश्न क्रमांक 1 ते प्रश्न क्रमांक 4 हे योग्य पर्याय निवडा किंवा सहसंबंध पूर्ण करा, आर्थिक पारिभाषिक शब्द लिहा आणि विसंगत शब्द ओळखा, हे 4 प्रश्न इथे दिलेत. परंतु हे 4 प्रश्न विचारले जातील असं नाहीये मित्रांनो. याऐवजी वस्तुनिष्ठ स्वरूपाचे 8 प्रकारचे प्रश्न आहेत. पुढचे जे प्रश्न आहेत ते आहेत खालील विधाने पूर्ण करा किंवा चुकीची जोडी ओळखा किंवा विधाने व तर्क प्रश्न आणि योग्य जोडीचा पर्याय निवडा. या 8 स्वरूपाच्या प्रश्नांपैकी कोणत्याही 4 स्वरूपाचे प्रश्न हे विचारले जाऊ शकतात आणि तुम्हाला याची उत्तरं द्यायची आहेत. 5व्या प्रश्नाला हे 4 मार्क आहेत. 5वा प्रश्न काय आहे तर खाली दिलेल्या घटनांवरून तुमचे मत स्पष्ट करा. हा प्रश्न कंपल्सरी आहे मित्रांनो, म्हणजे 5वा प्रश्न बदलला जाऊ शकत नाही. 5व्या प्रश्नामध्ये तुम्हाला हाच प्रश्न सोडवायला येईल. कोणता तर खाली दिलेल्या घटनांवरून तुमचे मत स्पष्ट करा. म्हणजे अ आणि ब असे उपप्रश्न यात विचारले जातील. अ मध्ये एक घटना दिली असेल, ब मध्ये एक घटना दिली असेल आणि त्याच्यावरती तुमचं मत विचारलं जात असेल की बाबा ही घटनेवरून तुम्ही काय समजलात, आणि याला प्रत्येकी 2 गुण, अशी एकूण 20 गुणांसाठी ही परीक्षा घेतली जाईल. लक्षात घ्या, कोणत्याही स्वरूपाची तोंडी परीक्षा ही अर्थशास्त्र विषयाला नाहीये. सर्व मार्क हे तुमच्या लेखी परीक्षेला जेवढे तुम्हाला गुण मिळतील हेच गुण तुम्हाला 20 पैकी दिले जातील. त्यामुळे या परीक्षेचा अभ्यास काळजीपूर्वक करा. ठीक आहे, मला असं वाटतं हा भाग तुम्हाला कळाला असेल. आपण एक प्रश्नपत्रिकेचा नमुना सोडून बघूया की कशा स्वरूपाचे प्रश्न असतील आणि तुम्हाला त्यामध्ये कशा स्वरूपाची उत्तर लिहिणं अपेक्षित आहे. या व्हिडिओमध्ये आपण एक नमुना प्रश्नपत्रिका सोडवून दाखवलेली आहे, ज्याच्यामध्ये प्रश्न क्रमांक 1 खालील विधाने पूर्ण करा असा आहे. पहिला प्रश्न आहे, किंमत आणि पुरवठा यात डॅश डॅश संबंध असतो. या ठिकाणी पर्याय दिले आहेत, अ व्यस्त, ब सम, क उलटा आणि ड विरुद्ध. तर आपल्याला माहिती आहे की किंमत आणि पुरवठा याच्यामध्ये समसंबंध असतो, म्हणून ही जी रिकामी जागा इथे दिसते तिथे आपण सम लिहिणार आहोत. पर्यायाकडे व्यवस्थित बघितलं तर व्यस्त, उलटा, विरुद्ध या तिघांचा अर्थ सारखाच होतो, फक्त सम हा थोडासा वेगळा अर्थ निघतो आणि म्हणून आपण थोडंसं पर्यायाकडे बघून सुद्धा आपण उत्तर ओळखू शकतो. दुसरा प्रश्न आहे,
राष्ट्रीय उत्पन्न ही डॅश डॅश संकल्पना आहे. पर्याय आहेत अ साठा, ब अंतिम, क मध्यम आणि ड प्रवाही. बघा आपण शिकलोय की राष्ट्रीय उत्पन्नाचा चक्राकार प्रवाह एकदा आपण शिकलोय. तर चक्राकार प्रवाह आहे म्हणजे आपल्याला एक लक्षात येऊ शकतं की राष्ट्रीय उत्पन्न ही प्रवाहीच्या संकल्पना आहे आणि म्हणून रिकाम्या जागी आपण प्रवाह असं लिहिणार आहोत. 3 नंबर, वस्तुभेद हे या बाजारपेठेचे वैशिष्ट्य आहे. पर्याय आहेत अ पूर्ण स्पर्धा, ब मक्तेदारी स्पर्धा, क अल्पाधिकार आणि ड मक्तेदारी युक्त स्पर्धा. यासाठी मित्रांनो या 4ही बाजारपेठेची वैशिष्ट्ये पाठ असणं आपलं गरजेचं आहे. याच्यावरती अशा स्वरूपाचा कोणता ना कोणता प्रश्न नक्की येणार आहे. उत्तर आहे मक्तेदारी युक्त स्पर्धा. आणि 4 नंबर आहे नाणे बाजारातील निधीच्या कमतरतेचे कारण डॅश डॅश हे आहे. पर्याय आहेत अ अपुरी बचत, ब रोख रकमेची वाढती मागणी, क असंघटित क्षेत्राची उपस्थिती आणि ड वित्तीय गैरव्यवस्था. इथे भारतासारख्या देशामध्ये नाणे बाजाराच्या निधीची जी कमतरता आहे त्याचं मुख्य कारण आहे अपुरी बचत आणि म्हणून आपण रिकाम्या जागी अपुरी बचत असं लिहिणार आहोत. अशा स्वरूपात आपल्याला विधान पूर्ण करा म्हणजे थोडक्यात गाळलेल्या जागा भरा या स्वरूपाचाच हा प्रश्न आहे. पुढे प्रश्न क्रमांक 2 बघूया आपण. प्रश्न क्रमांक 2 आहे सहसंबंध पूर्ण करा. सहसंबंधामध्ये एक जोडी दिलेली असते आणि बाजूला दुसरी जोडी दिलेली असते. या 2 जोड्यांपैकी कोणती तरी एक जागा ही रिकामी ठेवलेली असते आणि तिथे आपल्याला याच्यामधला संबंध लिहायचा असतो. जसं की पहिला प्रश्न आहे वस्तूचे स्थलांतर म्हणजेच स्थल उपयोगिता. तर शिक्षकाचे शिकवणे म्हणजे काय, म्हणजे थोडक्यात इथे डॅश दिलंय. तर आपल्याला संबंध काय सांगतो, वस्तूचे स्थलांतर याच्यामुळे स्थल उपयोगिता निर्माण होते. तर शिक्षकाच्या शिकवण्यामुळे कोणती उपयोगिता निर्माण होईल, तर ती आहे सेवा उपयोगिता. पुढे 2 नंबर, पेन आणि शाई डॅश करून दिला आहे चहा कॉफी पर्यायी वस्तू. मग इथे आपल्याला बघण्यासारखं आहे की चहा आणि कॉफी या पर्यायी वस्तू आहेत. तर पेन आणि शाई कसं आहे, तर पेन आणि शाई या पूरक वस्तू आहेत. कारण नुसता पेन असून किंवा नुसती शाई असून चालणार नाही, दोघं आपल्याला एकत्रित मागणी करावी लागते. पुढे 3 नंबर आहे डॅश डॅश हे मूळ वर्ष आहे. तर P1 चालू वर्ष आहे म्हणजे P1 हे चालू वर्ष आहे. तर मूळ वर्षासाठी कोणता सिम्बॉल दिला जाईल, आपल्याला माहिती आहे आपण निर्देशांक या प्रकरणामध्ये गणित सोडवलेली आहेत आणि इथे मूळ वर्षासाठी P0 असा सिम्बॉल दिला जाईल. पुढे 4 नंबर, प्रत्यक्ष कर म्हणजेच संपत्ती कर आहे. तर डॅश डॅश हा अप्रत्यक्ष कर आहे. प्रत्यक्ष कर संपत्ती कर आहे आणि म्हणून वस्तू व सेवा कर हा अप्रत्यक्ष कर आहे. अशा स्वरूपात जोडी दिलेली असते आणि त्यांच्यामध्ये काही ना काहीतरी संबंध असतो. आपल्याला दुसऱ्या जोडीचा जो की रिक्त जागा आहे तिथे त्याच्याशी संबंधित अशी गोष्ट लिहावी लागते. पुढे जाऊया आपण. 3 नंबरचा प्रश्न आहे आर्थिक पारिभाषिक शब्द लिहा. म्हणजे थोडक्यात इथे एखादी संकल्पनाच सांगितलेली असते आणि तिच्यासाठी जो काही एक शब्द आहे आर्थिक पारिभाषिक शब्द तो लिहायचा असतो. चला बघूया आपण इथे कसं असतं. पहिला प्रश्न आहे मानवी गरजा पूर्ण करण्याची वस्तूतील क्षमता. आपण उपयोगितेची व्याख्याच अभ्यासलेली आहे. उपयोगिता म्हणजे मानवी गरज पूर्ण करण्याची वस्तूतील क्षमता आहे आणि म्हणून इथे डॅश करून आपण उपयोगिता हा आर्थिक पारिभाषिक शब्द लिहिणार आहोत. दुसरा प्रश्न आहे अशी वस्तू जी अनेक उपयोगासाठी वापरली जाते. अशा वस्तूला काय म्हणतात, सोपं आहे, अनेक उपयोगी वस्तू म्हणजेच अशी वस्तू जी अनेक उपयोगासाठी वापरली जाते. पुढे 3 नंबर, स्थिर घटकांवर केला जाणारा खर्च. उत्पादन कार्यात जे घटक स्थिर आहेत त्यांच्यावरती जो खर्च केला जातो त्याला काय म्हणतात,
तर त्याला म्हणतात स्थिर खर्च आणि तो आपण इथे लिहिणार आहोत. आणि 4 नंबर आहे एका देशाने दुसऱ्या देशाकडून केलेली वस्तू व सेवांची खरेदी. आपला देश आहे आणि दुसऱ्या देशाकडून आपण वस्तूची खरेदी करतोय, सेवांची खरेदी करतोय, तर त्याला आपण काय म्हणू? तर त्याला आपण म्हणू आयात व्यापार. अशा स्वरूपात आपल्याला हे प्रश्न लिहावे लागतात. प्रश्न क्रमांक 4 आपण अभ्यासूया. सोपा आहे. विसंगत शब्द ओळखा. यामध्ये 4 शब्द दिलेले असतात. त्यातील 3 शब्द एकमेकांशी संबंधित असतात, तर एक शब्द हा विसंगत असतो. हा विसंगत शब्द आपल्याला ओळखायचा असतो. चला पहिला प्रश्न बघूया. सोने, हवा, पाणी, सूर्यप्रकाश. या ठिकाणी विसंगत शब्द आहे सोने, कारण ती एक आर्थिक वस्तू आहे. तर हवा, पाणी, सूर्यप्रकाश हे आपल्याला सहज विनामूल्य मिळतात आणि म्हणून सोने हे विसंगत शब्द आहे असं आपण इथे काढू शकतो. पुढे 2 नंबर आहे शुल्क, भेटी, अनुदान आणि वस्तू व सेवा कर. तर या ठिकाणी तुम्ही अभ्यासला असेल तर वस्तू व सेवा कर हा अप्रत्यक्ष कर आहे आणि म्हणून आपण तिथे अप्रत्यक्ष कर म्हणून वस्तू व सेवा कर हा विसंगत शब्द ओळखू शकतो. पुढे 3 नंबर आहे काही बँक खात्यांचे प्रकार दिलेले आहेत. त्यातील विसंगत बँक खात्याचा प्रकार आपल्याला ओळखायचा आहे. बचत खाते, डीमॅट खाते, आवर्त खाते आणि चालू खाते. यामध्ये डीमॅट खाते हा विसंगत खाते प्रकार आहे, कारण डीमॅट खात्याचा वापर हा शेअर बाजारामध्ये शेअर्सची खरेदी विक्री करण्यासाठी केला जातो. उर्वरित खाती ही सर्वसामान्य बँकेमध्ये आपल्याला दिसतात आणि म्हणून डीमॅट खाते हे वेगळं विसंगत शब्द आहे. 4 नंबर आहे भूमी, श्रम, कापड, भांडवल. इथे लगेच कळतं की कापड हा विसंगत शब्द आहे, कारण भूमी, श्रम, भांडवल हे उत्पादनाचे घटक आहेत, तर कापड हे उत्पादन आहे आणि मग अशा स्वरूपात विसंगत शब्द आपल्याला ओळखायला लागतात. हे 4ही वस्तुनिष्ठ प्रश्न त्या मानाने सोपे आहेत. याचा तुम्ही सराव करू शकता. मित्रांनो, तुमच्याकडे वेगवेगळे अभ्यासाची माध्यमं असतील, पुस्तकं असतील, नवनीत असेल, अपेक्षित असेल, ज्याच्यामधून जेवढे वस्तुनिष्ठ प्रश्न तुम्हाला अभ्यासता येतील तेवढे तुम्ही अभ्यासा, जेणेकरून या परीक्षेमध्ये सुद्धा तुम्हाला चांगले मार्क मिळतील. त्याचबरोबर बोर्डाच्या लेखी परीक्षेमध्ये सुद्धा पहिला प्रश्न हा वस्तुनिष्ठ प्रश्न आहेच, म्हणून तिथे सुद्धा तुम्हाला याचाच उपयोग होईल आणि म्हणून वस्तुनिष्ठ प्रश्न जास्तीत जास्त करा. याच्यावरती खूप जास्त मार्क मिळवण्याची संधी तुम्हाला इथे दिसून येते. चला सुरू करूया. प्रश्न क्रमांक 5. खाली दिलेल्या घटनांवरून तुमचे मत स्पष्ट करा. इथे अ आणि ब अशा 2 घटना दिल्या असतील आणि विद्यार्थ्याला त्याचं मत विचारलं असेल. लक्षात घ्या, इथे विद्यार्थ्याला पूर्ण सूट आहे. त्याला जे मत वाटतं ते तो या प्रश्नात लिहू शकतो. जसं की अ प्रश्न आहे समीर हा मुंबईला राहतो. तो मे महिन्यामध्ये जम्मूला फिरायला गेला होता आणि तिथून त्याने 2000 रुपये किमतीचे स्वेटर विकत घेतले आणि डिसेंबरमध्ये ज्यावेळेस मुंबईला थंडी पडली त्यावेळेस त्याने हे वापरायला काढले. तर यावरून तुम्हाला काय अर्थबोध होतो? आता प्रत्येकाची मतं थोडीशी भिन्न असू शकतात, परंतु तरीसुद्धा मुंबईला राहतो आणि जम्मूवरून त्याने स्वेटर आणला, तर इथे कदाचित काही विद्यार्थी म्हणतील की ही स्थल उपयोगिता आहे. परंतु मित्रांनो, इथे स्थल उपयोगिता अपेक्षित नाहीये. त्याने मे महिन्यामध्ये जो स्वेटर घेतलेला आहे तो डिसेंबरमध्ये ज्यावेळेस त्याला त्याची जास्त गरज होती त्यावेळेस वापरायला काढलाय आणि म्हणून इथे काल उपयोगिता लिहिणं हे अपेक्षित आहे. आणि मग विद्यार्थी योग्य पद्धतीची उत्तरं लिहित असेल तर त्यानुसार त्याला मार्क दिले जातील. दुसरा आहे ब. एका गावात एकच डॉक्टर आपली सेवा देतो. त्या गावात किंवा जवळपासच्या पाड्यांमध्ये कोणताच दवाखाना नाहीये. हा डॉक्टर प्रत्येक पेशंटला वेगवेगळी फी आकारतो. तुम्हाला यामध्ये काय वाटतं? इथे हे योग्य की अयोग्य असं उत्तर लिहायचं नाहीये. त्याच्याऐवजी लिहायचं आहे की
एकच डॉक्टर आहे म्हणजे हा मक्तेदारीचा प्रकार आहे आणि मक्तेदारी करत असताना तो मूल्यभेद करतोय म्हणजे वेगवेगळ्या ग्राहकांना वेगवेगळी किंमत आकारतोय. इथे मक्तेदारी आणि मूल्यभेद या दोन संकल्पना आपल्याला तिथे योग्य पद्धतीने मांडाव्या लागतील. अशा स्वरूपात 5 प्रश्न दिलेले असतील आणि या 5 प्रश्नांची तुम्ही जर योग्य उत्तरं लिहिली तर तुम्हाला पूर्णच्या पूर्ण मार्क मिळू शकतात आणि म्हणून ही परीक्षा खूप महत्त्वाची आहे. परत एकदा सांगतो, वस्तुनिष्ठ प्रश्नांचा जास्तीत जास्त अभ्यास करा, कारण या 20 गुणांसाठी सुद्धा वस्तुनिष्ठ प्रश्नच विचारले जाणार आहेत. त्याचबरोबर लेखी परीक्षेमध्ये सुद्धा 20 गुणांसाठी जो पहिला प्रश्न आहे त्यात सुद्धा वस्तुनिष्ठ प्रश्नच विचारले जाणार आहेत. म्हणून याचा योग्य पद्धतीने अभ्यास करा, जेणेकरून तुम्हाला खूप चांगले गुण मिळतील. ठीक आहे मित्रांनो, मला असं वाटतं हा भाग तुम्हाला कळाला असेल. जर हा भाग आवडला असेल तर या भागाला नक्की लाईक करा. चॅनलवरती नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा. बेल आयकॉनवर क्लिक करून ऑल नोटिफिकेशन हा पर्याय निवडा, म्हणजे भविष्यात येणारे सर्व व्हिडिओ तुम्हाला सर्वप्रथम कळतील. त्याचबरोबर आपले व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा, म्हणजे तुमच्याबरोबरच तुमच्या मित्रमंडळींचा अभ्याससुद्धा असा सुरू राहील. तुमच्या काही शंका असतील तर त्या तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये नक्की विचारू शकता. मी त्याची उत्तरं नक्की देईन. ओके, बाय बाय आणि बेस्ट ऑफ लक.